जो हानी पोहोचेल त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहे। तर त्याच्यासाठी जिथे जिथे भीमशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्रभरामध्ये जिथे जिथे आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी पाठिंबा दिला। त्यांचे प्रदेश अध्यक्ष माझ्याशी बोलले, त्यांनी म्हणले काळजी करू नका साहेब, तुम्ही आमचेच आहेत, आम्ही तुमच्या सोबतच राहणार। आणि त्यांनी सांगितलेलं आहे जिथे जिथे भीमशक्तीची तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस आम्ही तुमच्या सोबतच आहोत असं त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं। आणि त्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ हटकर हे माझे चांगले मित्र बी आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये ते काम करत आहेत आणि नगरसेवकही प्रतिनिधित्व आहे येणारे। आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून येतील आणि असंच त्यांचा आम्हाला पाठिंबा राहील। जोरदार टाळ्या आम्हाला पालक लोकांना विनंती आहे की सुरेश हटकर साहेब आलेले ते मनोगत व्यक्त करतात। आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन समाजाचा जो भव्य मोर्चा निघाला त्यासाठी आम्हाला आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र शासनाचे माजी सामाजिक न्याय मंत्री आणि विद्यमान खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब ते जेव्हा कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा आणि त्या ठिकाणी जेव्हा पडळकर नावाचा जो RSSचा चड्डीवाला आहे तो चड्डीवाल्यानं त्या ठिकाणी सांगलीमध्ये वाक्य बोललं आणि पूर्ण आपल्या ख्रिश्चन धर्म म्हणजे शांतीचा प्रतीक धर्म आहे, कोणालाही गालबोट लावत नाही, कोणाला शिवी देत नाही, कोणाच्याही आधीमध्ये येत नाही। आणि त्यावेळी चंद्रकांत हंडोरे साहेब दौऱ्यावर असताना आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत बनसोडे हे त्या ठिकाणी त्यांनी ते वाक्य मोबाईलवर पाहिलं, टीव्हीवर पाहिलं की हे असा RSSचा भडवा आपल्या ख्रिश्चन समाजाला शिवीगाळ करत आहे, आपल्या देवतांना शिवीगाळ करत आहे, घाण बोलत आहे। आणि पहिलं आंदोलन भीमशक्तीचं सांगलीमध्ये झालं आणि तिथून सुरुवात झाली। आणि आम्हाला हंडोरे साहेबांनी सांगितलं की आपल्या जिथे जिथे आपल्या शाखा आहेत, आपले जिल्ह्यामधले जी काही आपली संघटना आहे महाराष्ट्रभर, सर्व जिल्हाध्यक्षांना निरोप दिला की आपण ख्रिश्चन धर्माचा जो काही आंदोलन निघणार आहे त्याला तुम्ही स्वतःहून तिथं त्यांना पाठिंबा द्या, त्यांच्या सोबत राहा आणि त्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रभर भारतभर कसं त्या पडळकरच्या विषयी आपल्या देशाच्या जी काही संसद आहे तिथपर्यंत आपला आवाज जायला पाहिजे आणि ख्रिश्चन धर्माला न्याय मिळायला पाहिजे। याकरिता मी सर्वच आमचे मित्रपरिवार मला त्यांनी कालच मला म्हणले की दादा आपण उपस्थित राहा। मी म्हणलं की लवकर उपस्थित राहतो आणि आमचे जे काही संघटनेचे कार्यकर्ते ते पण उपस्थित राहतील। आणि आजचा आपला जो मोर्चा आहे आज यशस्वी झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनापर्यंत आणि आमच्या खासदार चंद्रकांत हंडोरे साहेबांपर्यंत येणाऱ्या अधिवेशनामध्ये पण आम्ही त्यांना या पडळकर विषयी आणि आपल्या समाजावर पूर्ण आज 2014 पासून म्हणजे दलित असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, शीख समाज असेल, जो 2014 पासून जो आपल्यावर अन्याय होत आहे आपल्या समाजावर हे जाणून बुजून करण्याचं त्यांचं खूप मोठं त्यांचं षडयंत्र आहे। आणि मी तर म्हणतो की बाबा या RSS वाल्याला झाले काय, आपले 4-5 समाजाने ते केले काय, आपले 4-5 समाज त्याचे एवढ्या डोळ्यात कसं काय खुपसतात, आपल्या प्रगतीविषयी, आपल्या राहणीमानाविषयी, आपल्या चांगलेपणाविषयी त्यांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला म्हणजे भारतानं आणि आपल्या संविधानानं काय सांगितलेले की सर्व जाती होती एका जागी नांदायला पाहिजे, हे आपल्या संविधानाचं मूळ मंत्र आहे। आणि आपलं संविधानात पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होत आहे। लोकशाही एवढे जाती धर्म आपल्या भारतात असताना सुद्धा एका पुस्तकामुळं आज आपलं संविधान, या संविधानामुळे आपण आज पूर्ण एका जागी बसलेलो आहोत, एका छत्रीखाली आपण आहोत। आज आपण पाहतात की अनेक समाजाचे ध्वज या आपल्या मोर्चामध्ये आहेत आणि सर्वांना वाटते की ख्रिश्चन धर्म हा सर्व समाजाला न्याय देणारा, शांतीप्रिय आणि सर्वांच्या सुखादुखामध्ये धावून येणारा ख्रिश्चन धर्म आहे। जे काही आपल्या मदर तेरेसा होत्या त्यांनी तर पूर्ण आपलं जगभर आपल्या भारताचं नाव मोठं केलेलं आहे। त्यांच्यामुळं आरोग्य काय आहे हे आपल्याला कळलेलं आहे। दीन दुबळ्यांची त्यांनी सेवा केलेली आहे मदर तेरेसा यांनी मॅडमनं। आणि तशा जे धर्माचा प्रचार आरोग्यातून करतात असा हा धर्म आहे। आणि या धर्माविषयी कोणी असं वाईट बोलत असतील त्याचा आपण निषेधच करायला पाहिजे। मी पडळकर यांचा जाहीर निषेध करतो आणि माझे 2 शब्द सांगतो। मी विनंती करेन की हटकर साहेबांना
की आमच्या DS सरांना आणि मायकल जगदाळे साहेब आमचे मोजोस पास्टर करण पास्टर यांना ते निवेदन देतील पाठिंबा जाहीर पाठिंबा भीमशक्तीकडून.